माया मिरॅकल किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहोत चपाती कशी करावी ती. हल्ली तर चपातीशिवाय पोटच भरत नाही. चला तर मग बघूया चपाती कशी बनवतात. सर्वात प्रथम आपण परातीमध्ये पीठ घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घेऊन आपल्याला काय करायचं आहे, ती कणिक मळायची आहे. अगदी कणिक मळून गोळा तयार करून एक 10 मिनिटासाठी आपल्याला ही कणिक भिजवत ठेवायची आहे. 10 मिनिटानं ही कणिक भिजल्यानंतर तेलाच्या हाताने परत आपल्याला ही कणिक मऊ अशी सैलसर मळून घ्यायची आहे. अगदी बघा सैल मळून घ्यायची आहे आणि सैल कणिक मळल्यामुळे आपल्या चपात्या अगद्या छान मऊ लुसलुशीत होणार आहेत. आणि आपली कणिक इथं जवळजवळ मऊ लुसलुशीत हलकी कणिक मळून झालेली आहे आणि त्याचा आता गोळा आपल्याला तयार करून झाकून ठेवायचा आहे. आणि त्यासाठी आपल्याला चपाती लाटण्यासाठी थोडंसं पीठही लागणार आहे. बघा इथं मी चाळणीनं काय करत आहे, पीठ घेत आहे. आता कणकीचा गोळा तयार झालेला आहे. मी झाकण ठेवले आणि पीठही चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर पोळपाट घेऊन एक गोळा तयार करायचा आहे. तो पिठामध्ये दोन्ही बाजूनी पीठ लावून लाटी लाटायची आहे आणि त्याला आतून तेल लावायचं आहे, आतून बाहेरून. आणि अशी त्रिकोण घडी घालून आपल्याला ही लाटी लाटायची आहे. अगदी गोल अशी आपली चपाती तयार झाली पाहिजे बघा. चहूबाजूने आपल्याला ही चपाती लाटून घ्यायची आहे बघा. अशा रीतीने आपली चपाती तयार होत आहे. आणि गॅसवरती मी तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. इथे आपली चपाती लाटून तयार झालेली आहे. तव्याला तेल लावायचे आणि ही चपाती टाकायची आहे. आता चपातीला दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे. छान अशी चपाती फुगत आहे बघा. छान अशी चपाती आपली भाजून तयार झालेली आहे. तोपर्यंत मी दुसरी लाटी लाटत आहे. परत आपल्याला तेल लावून घ्यायचे आणि चपाती टाकायची आहे भाजण्यासाठी. चपातीला दोन्ही बाजूनी तेल लावून घ्यायचं आहे. छान अशी चपाती आपली फुगत आहे बघा. अशा रीतीने आपल्या चपाती तयार होत आहेत बघा. अगदी मऊ लुसलुशीत अशी चपाती आपली तयार झालेली आहे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बघा आपली चपाती मऊ झालेली आहे. धन्यवाद.